ओम साईराम मित्रांनो, रिअलमध्ये आपण जेव्हा ट्रेड करतो तेव्हाच आपल्याला भीती आणि लालच आपल्याला कंट्रोल करता येत नाही. पण तुम्ही पेपर ट्रेडिंगमध्ये जर केलात, प्रॅक्टिस केलात, बघा हा फरम ट्रेडचा ॲप आहे. त्याच्यामध्ये मी सध्या पेपर ट्रेडिंगमध्ये आहे, पोझिशनमध्ये मी आलेलो आहे आणि पोझिशनमध्ये आपल्याला आता ट्रेड करायचं आहे. ओके, तर उजव्या साईडला कोपऱ्यामध्ये एक ब्ल्यू कलरचा बिंदू दिसतो आहे तुम्हाला, तिथं आपल्याला ट्रेड एक्झिक्यूट करायचा आहे. त्या ब्ल्यू कलरच्या बिंदूवरती मी क्लिक करतो आहे. मार्केट आता बँक निफ्टीचं मार्केट बेरिश मार्केट आहे. मला असं वाटतं की मार्केटमध्ये मला PE साईडला एक ट्रेड घ्यायचा आहे. तर 46,900चा मी PE म्हणजे 46,900चा स्ट्राईक प्राईस आहे, त्याचा मी PE घ्यायचा विचार करतो आहे. तर PE मी काय करतो आहे, सिलेक्ट करतो आहे. पेपर ट्रेडिंगमध्ये ह्या सगळ्या गोष्टी मी सिलेक्ट करतो आहे. तर 46,900चा मी PE सिलेक्ट केलेला आहे. ठीक आहे, आता आपण बघूया. ओके, आता सध्या तो CE किती चालू आहे, 146, 147, 148 अशा रेंजमध्ये सध्या चालू आहे. मला क्वांटिटी बँक निफ्टीची क्वांटिटी किती असते, 15 असते. एक लॉट 15, मी 15,000 क्वांटिटी करतो आहे, म्हणजे 1,000 लॉट मी बाय करतो आहे. बायवरती मी क्लिक केले, खाली सबमिट आहे, सबमिटच्या बटनावरती मी क्लिक करतो आहे. 1,000 लॉट मी घेतलेले आहेत. ओके, बघा 29,48,000 समथिंग माझ्याकडे होते, कारण पेपर ट्रेडिंग आपण जेव्हा ॲप डाउनलोड करतो तिथं आपल्याला 10 लॉक कॉईन्स मिळत असतात. तर 150ला माझं बाय झालेलं आहे, 150ला बाय झालेलं आहे. 145 सध्या चालू आहे. तर 80,000, 71,000 हे सध्या माझं काय चालू आहे, लॉस चालू आहे. आणि इन्व्हेस्टमेंट माझी किती झालेली आहे, 22,60,500 एवढी इन्व्हेस्टमेंट झालेली आहे. तर पेपर ट्रेडिंग ॲप तुम्ही ज्यावेळेस घेता तर त्यावेळेस तुम्हाला 10 लाख कॉईन्स मिळतात. ओके, तिथं तुम्ही नीडर होऊन तुम्ही तिथं ट्रेड करू शकता. 10 लाख रुपयाचे आता कॉईन्स माझे आता सध्या 28 लाख 30 लाखापर्यंत झालेले आहेत. ओके, तर तिथं तुम्ही नीडर होऊन करू शकता. 150 रुपयाला मी बाईंग केलेलं आहे. 1,000 लॉट मी घेतलेले आहेत. 138 सध्या प्राईस चालू आहे. मला जर आता समजा ह्याला स्टॉप लॉस लावायचा असेल, तर मला काय करावं लागेल, बँक निफ्टीच्या जो PE मी आता सध्या घेतलेला आहे, ओके, तिथं पोझिशन दिसते, त्याच्यावरती मला क्लिक करावं लागेल. मी क्लिक केल्यानंतर इथं बघा खाली मॉडिफाय दिसतं आणि एक्झिट दिसतं. ओके, खाली मॉडिफाय दिसतं, एक्झिट दिसतं आणि 22,60,500 रुपये माझे तिथे काय झालेले आहेत, इन्व्हेस्टमेंट झालेले आहेत आणि 150.70ला माझी एंट्री झालेली आहे. ओके, आता सध्या माझा बघा 87,000 85,000 असा त्या लॉस दिसतो आहे. ओके, परत एकदा दाखवतो तुम्हाला मी. बघा ह्या ठिकाणी बँक निफ्टी 15 मे 2024ला हे जे दिसतं ह्यालावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. स्टॉप लॉस लावण्यासाठी क्लिक करायचं आहे. तिथं क्लिक केल्यानंतर खाली मॉडिफाय आणि एक्झिट दिसतं. मॉडिफायला जर मी काय केलं, मॉडिफायला मी क्लिक केलं तर त्या ठिकाणी मला मॉडिफाय टार्गेट, स्टॉप लॉस आणि एक्झिट टाईम दिसतं. मला काय करायचं आहे, मॉडिफाय स्टॉप लॉस मला क्लिक करायचं आहे आणि 150 रुपये 70 पैशाला मी काय केलेलं आहे, बाईंग केलेलं आहे. ओके, मला स्टॉप लॉस लावायचा आहे. सध्या माझा 56,000 रुपये सध्या लॉस दिसतो आहे. तर बघा, तर मी 150च्या ऐवजी मी काय करतो आहे, आता सध्या 140 रुपयाचा मी स्टॉप लॉस लावतो आहे. एक 10 रुपयाचा मी बफर घेतो आहे. ओके, 10 रुपयाचा मी बफर घेतो आहे. आता बघा 2.25 लाख रुपये माझा नुकसान झालं होतं, लॉस होता. आता जवळजवळ 32,000. आता मगाशी जर तुम्ही बघितलं तर प्लसमध्ये पण आपण आलेलो होतो. थोडंसं वेट करूया. 150 रुपयाचं मी एंट्री पॉईंट घेतलेलं आहे, स्टॉप लॉस लावलेला 140 रुपयाचा. मला असं वाटतं मी सपोर्टला घेतलेलं आहे. ओके, मी सपोर्टला घेतलेलं आहे. आता मला जवळजवळ 30,000 रुपयाचा सध्या लॉस चालू आहे, 10,000 रुपयाचा लॉस चालू आहे, 9,000चं प्रॉफिट झालेलं आहे, 3,000चं प्रॉफिट झालेलं आहे, 8,000चा लॉस चालू आहे. ओके, आणि सपोर्टला घेतले असल्या कारणामुळे थोडंसं आपल्याला वेट करणं गरजेचं आहे अशा कंडिशनमध्ये, कारण आपण 1,000 क्वांटिटी घेतलेली आहे, 1,000 लॉट घेतलेले आहे आपण. बघा खाली एक एक्झिटचं बटन आहे, त्या एक्झिट बटनावरती मी क्लिक केलो. आता मला असा ट्रेड आलेला आहे. ओके, तिथं मी एक्झिट करू शकतो, माझी पोझिशन मी एक्झिट करू शकतो. मग आता एक्झिट करायचं असेल तर माझा लॉस जो आहे हा थोडा रिकवर झालेला आहे. 2.25 लाखाचा लॉस हा माझा 25,000 प्रॉफिटवरती आलेला आहे. विचार करा मित्रांनो. आता बघा, आता थोडं प्रॉफिट जर वाढला माझा तर मी तिथं एक्झिट करू शकतो. ओके, तिथं मी एक्झिट करू शकतो. तर मी थोडंसं विचार करेल. अजूनसुद्धा सपोर्टला आहे, अजूनसुद्धा सपोर्ट तोडलेला नाही आहे मार्केटने. थोडा मी विचार करेल. मी एक्झिट बटनावरतीच फक्त फोकस करून ठेवतो आहे.
तर जसं मी एक्झिट होईल, मग जसं मी प्रॉफिट होईल मला तिथं मी एक्झिट करेल. 22,50,000चं मी इन्व्हेस्टमेंट तिथं केलेली आहे. तर पेपर ट्रेडिंगमध्ये तुम्हाला अशा पद्धतीची कुठलीही भीती वाटत नाही. 2-2 लाख रुपये जरी तुमचं नुकसान असेल तरी देखील तुम्ही निडर होऊन तुम्ही त्या ट्रेडमध्ये थांबू शकता आणि रिकवर करण्यात शेवटी तुमचा सेटअप महत्त्वाचा आहे. तुमचा सेटअप जर झालेला असेल तर तुम्ही कॉन्फिडन्सने तिथे थांबू शकता आणि तुम्हाला तो ट्रेड जो आहे तो निश्चितच तुम्हाला ते प्रॉफिट देऊ शकतं. ओके, तर आपण बघूया. आता बघा 63,000 मी एक्झिट झालेला आहे. 63,000 मी एक्झिट झालेला आहे. तर अशा पद्धतीनं मी 150ला एंट्री केली होती. 140 रुपये माझा स्टॉप लॉस होता. 154.95ला मी एक्झिट झालेलं आहे. म्हणजे 63,000 रुपये मी अर्न केलेले आहेत. अशा पेपर ट्रेडिंगमध्ये तुम्ही सगळ्या गोष्टी करू शकता. ठीक आहे, तर निडर होऊन करा, काही अडचण नाही आहे. ओके, ओम साईराम मित्रांनो.